लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधू यांच्या रूममध्ये रेश्मा, रुक्मिणी आणि राजश्री येऊन थांबलेले आहेत. आम्ही सुद्धा राघवच्या बरोबरच थांबणार, नव्हे आम्ही इथंच झोपणार असं त्या हट्ट करत आहेत. पण सिंधूला त्यांना इथे थांबू द्यायचं नाहीये. सिंधू त्यांना समजावून सांगते की आज आमची हनीमूनची रात्र आहे आणि त्यामुळे इथं कोणी सुद्धा थांबू शकणार नाहीये. राघव या सर्व गोष्टींची मज्जा पाहत असतो, की कशाप्रकारे सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि सिंधू मात्र त्यांचं काहीच ऐकत नाहीये. सिंधू त्यांना सांगत असते, की काही जरी झालं तरी या रूममध्ये फक्त आम्हीच झोपणार, बाकी कोणीही येथे थांबू शकणार नाहीये. तेव्हा सर्वांना खूपच राग आलेला असतो आणि सर्वजण सिंधूवर अक्षरशः चिडून बोलत असतात. सिंधू म्हणते, "ए लंबू, यांना समजून सांग, नाहीतर आपण काय करेल तुला माहिती आहे ना? आपल्याला आता कायद्याची भाषा बोलावी लागणार आहे." असं ती सर्वांना समजावून सांगते. राघव सर्वांना समजावून सांगत असतो, की ती कायद्याचं काहीही करू शकते आणि कायदा तिच्या हातात आहे आणि तेवढ्यात ती एका वकिलांना फोन करते. वकिलांना फोन करून ती विचारते, की समजा आमचे हनीमून चालू आहे, तर तिथे किती लोकं थांबू शकतात? तर तेव्हा वकील सांगतात, की खरं तर 2च माणसं थांबू शकतात. ओके, असं ती फोनवर म्हणते. खरं तर तिनं फोन लावलेलाच नसतो आणि ती मुद्दाम वकिलांना फोन लावलाय अशा भाषेत बोलत असते आणि म्हणते, की मग जर का बाकीची लोकं थांबत असतील, तर काय करायला पाहिजे? तेव्हा वकील सांगतात, की तू मेंटल टॉर्चरची केस त्यांच्यावर टाकू शकते. ती म्हणते, "ओके, आता या सगळ्यावर आपण मेंटल टॉर्चरची केस टाकणार. या रत्नपारखींना आता दाखवावं लागणार आहे, की कृष्णा काय-काय करू शकते ते." जेव्हा ती असं बोलते, तेव्हा राघव सर्वांना समजावून सांगतो, "ही कृष्णा आहे ना, काहीही करू शकते. तुमच्या सर्वांवरती मेंटल टॉर्चरची केस टाकेल आणि आपल्याला नको त्या गोष्टी भोगाव्या लागतील. त्यामुळे तुम्ही आता इथं न थांबणं हेच योग्य असणार आहे." कृष्णा अजूनही वकिलांशी बोलत असते. पण इकडं रुक्मिणी म्हणते, "मला वाटतंय तू IPS आहेस, तर तू तिला चांगलं समजावून सांगितलं पाहिजे, तिला चांगला दम दिला पाहिजेस." तेव्हा राघव म्हणतो, "मी IPS जरी असलो तरी कायदा तिच्या बाजूनं आहे. ती आत्ता काहीही करू शकते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिचं ऐकणं याशिवाय आपल्याकडं दुसरा पर्याय काहीही नाहीये. कारण जर का आता रात्री तिचा वकील आला, तर तो लगेच आपल्या विरोधात केस फाईल करणार आणि आपल्याला रातोरातच पोलिस स्टेशनला जावं लागणार." हे सगळं ऐकल्यानंतर सर्वजणांना समजतं, की कृष्णा अजिबात ढिल्ली नाहीये आणि त्यामुळं तिच्या ऐकण्याशिवाय आपल्याकडं काहीच पर्याय नाहीये. कृष्णा अजून पण फोनवर बोलत असते आणि राघव बाकीच्यांना समजावून सांगत असतो, की कृष्णाचं आपल्याला ऐकावं लागणार आहे आणि कृष्णा तिकडे वकिलांशी मोठमोठ्यानं बोलत असते. "ठीक आहे, आता आपलं डोकं सटकलेलं आहे. आपल्याला रात्रंदिवस काय कळत नाहीये. आपण या सर्वांवर मेंटल टॉर्चरची केस टाकणार. आपल्या घरचे असले म्हणून काय झालं? आपल्या घरच्यांना जर का कळत नसेल कसं वागायचं, तर आपण ही केस टाकणार." असं म्हणून ती फोन ठेवून टाकते आणि सर्वांना सांगते, "आता आपण तुमच्यावर केस टाकणार. तुम्हाला काय करायचं ते करा." हे ऐकल्यानंतर रुक्मिणी सोडून बाकी सगळे त्या घरातून निघून जातात. रुक्मिणी मात्र म्हणते, "राघवला माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायची सवय आहे आणि त्याशिवाय मी इथून हलणार नाही, जोपर्यंत त्याला झोपी लावत नाही." तेव्हा सिंधू चिडते आणि म्हणते, "तू काय पागल झाली आहे का? कळतंय का तुला? आज काय आहे मी सांगितलंय ना, आज आमचा दिवस आहे, त्यामुळे तू इथं थांबू शकणार नाहीयेस." रुक्मिणी मात्र हट्ट करत असते आणि म्हणते, की "मी जाणारच नाही." तेव्हा सिंधू म्हणते, "ठीक आहे. आता आपल्याला जे काय करायचं आहे ना, ते आपण आता तुझ्या समोर करणार. तुला बघायचं असेल तर बघ." असं म्हणून ती आता राघवच्या गळ्यात हात घालून उभारलेली असते आणि रुक्मिणी दुसरीकडे तोंड करून उभा असते. तर त्यानंतर ते राघवला बेडकडे घेऊन जाते आणि त्याला बेडवर ढकलून देते. राघव कृष्णाला म्हणतो, की "कृष्णा, कृष्णा हे काय काय करतेस तू?" तेव्हा ती म्हणते, "काय करते म्हणजे तुला माहिती आहे ना आपण काय करतोय ते?" तो म्हणतो, "अगं पण माझी काकू इथं आहे." ती म्हणते, "हो आहे. मग त्यांना आपण जायला सांगितलं, पण ते ऐकत नाही तर आपण काय करणार? आता जे आपल्याला करायचं ते आपण करणार." तेव्हा रुक्मिणी चिडते आणि तिचा हात धरून म्हणते, "जरा लाज, थोडंसं शरम वाटू दे तुझ्या जीवाला. इथं मी स्वतः उभी आहे, तरी तू असं वागू शकते का?" तेव्हा सिंधू म्हणते, की "आपण कसंही वागू शकतो." रुक्मिणीला आता एक गोष्ट समजलेली असते, की हे कृष्ण कोणाचंच काहीच ऐकणार नाहीये आणि त्यामुळं आपल्याला इथून गेल्याशिवाय काहीच पर्याय नाही आणि ती अक्षरशः राघवच्या रूममधून निघून जाते. सिंधू रूम बंद करणार असते, पण तेवढ्यात मधू आलेली आहे आणि तिच्या हातामध्ये पाण्याचा एक जग असतो आणि तो जग घेऊन आलेले असते आणि ते पाणी एका क्षणात ती राघव आणि सिंधू यांच्या बेडवर ओतते. अक्षरशः एक पूर्ण जग भरून पाणी तिनं बेडवर ओतलेलं असतं आणि ती सिंधूकडे हसत पाहते आणि म्हणते,
आता तुला जे काही करायचं असेल ना, ते कर. माझ्यासाठी मी तर तुला शुभेच्छाच द्यायला आलेले आहे." पण तिनं जे काही केलेलं असतं, त्यामुळे सिंधूला खूपच राग आलेला असतो. सिंधू आता पुरतीच चिडलेली असते आणि तिला म्हणते, "ठीक आहे, आता तुला काय करायचं ते तू कर म्हणले ना, आता मी काय करते बघ." असं म्हणून ती जवळ असलेला दुधाचा ग्लास आहे तो उचलते आणि मधूला धरते, तिला खाली पाडते आणि तो ग्लास तिला गटागट प्यायला लावते. मधूला कळत नाही, की ही आपल्याशी असं का वागते ते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं, की ते तर नशेचं दूध होतं. जेव्हा मधू ते दूध पिते, त्यानंतर थोड्याच वेळात तिला नशा व्हायला लागते आणि तिला कळत नाही, की आपण कुठे आहोत आणि आपण काय करतोय ते. आणि तिला गटागट दूध पाजल्यानंतर सिंधू म्हणते, "आता मी माझा बदला कसा घ्यायचा आहे ना, तो घेतलेला आहे. त्यामुळं तू आता या रूमच्या बाहेर निघ." मधूला काहीच कळत नसतं. मधूचा हात धरून ती मधूला रूमच्या बाहेर अक्षरशः ढकलून देते आणि मधू त्या रूमच्या बाहेर पडते. सिंधूने तिचा बदला पूर्ण केलेला असतो. राघव म्हणतो, "तू अक्षरशः खूपच चांगलं वागलेली आहेस. आज मला तू जे वागली आहेस ना, ते आवडलं." आणि राघव हसायला लागतो. राघव आणि सिंधू एकमेकाच्या जवळ येतात आणि एकमेकाला मिठी देखील मारतात. सिंधू म्हणते, "हिच्याशी असंच वागणं गरजेचं आहे, कारण तिनं तिचे लिमिट क्रॉस केलेले आहेत. त्यामुळं मला तिच्याशी असंच वागावं लागलंय." राघव आणि सिंधू एकमेकाला मिठी मारतात. सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर सिंधू मुद्दाम मधूच्या रूममध्ये गेलेली असते आणि एका बेडवर ती झोपलेली असते आणि पांघरून घेतलेलं असतं आणि ते मधूला, "सुंदरी, सुंदरी, जागी हो, बघ कोण आलेलं आहे," असं म्हणून मुद्दाम भीती दाखवत असते. मधू शांतपणे झोपलेली असते, कारण तिनं रात्री नशेचं दूध पिलेले असते आणि जेव्हा ती जागी होते आणि जवळ पाहते, तेव्हा तिला दिसतं, की एक व्यक्ती आपल्याजवळ झोपलेली आहे. ती कृष्णा आहे आणि कृष्णा हवेमध्ये उडत आहे. हे पाहिल्यानंतर तिला मात्र मोठा धक्काच बसतो. तिला असं वाटतं, की भूत आलेलं आहे आणि ती अक्षरशः बेडवरून खाली पडते. तेव्हा सिंधू तिला समजावून सांगते, की "तुला समजलं ना मी काय करू शकते ते. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे राघवच्या आणि माझ्या मुलीच्या म्हणजे सावीच्या अजिबात नादी लागायचं नाहीये. ती माझी फॅमिली आहे आणि जर का तू आता त्यांच्या नादी लागलीस, तर ही सिंधू काय करू शकते ना, हे तुला मी चांगलंच दाखवून देईल. आजच्या रात्री फक्त एक ट्रेलर म्हणून तुला मी दाखवलेलं आहे आणि मला जे काय करायचं होतं ना, ते मी केलेलं आहे. आमचं हनीमूनसुद्धा सेलिब्रेट झालेलं आहे आणि तू शांतपणे इथे पडून होती. तुला समजलं का सिंधू काय करू शकते ते? आता एक गोष्ट डोक्यात टाक, की राघव आणि सावी यांचं जर का तू नादी लागलीस, तर माझ्या एवढी वाईट व्यक्ती तू आयुष्यात बघितलेली नसणार आहेस, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि कालचा जो होता ना, तो फक्त ट्रेलर होता. जर का यापेक्षाही मला वाईट वागावं लागलं, तर मी वाईट वागेल. मधू तिला चेतावणी देण्याचा प्रयत्न करते, पण सिंधू तिच्याकडे रागानं बघून म्हणते, "मी तुला सांगितलंय ना, कालचा फक्त ट्रेलर होता. अजून पिक्चर भरपूर बाकी आहे. जर का सगळा पिक्चर मी तुला दाखवला ना, तर तुला या घरात राहूसुद्धा वाटणार नाही. तुला मी सळो की पळो करून टाकील एवढं लक्षात ठेव. कारण आता ही सिंधू, सिंधू नाहीये, ही कृष्णा अधिक सिंधू आहे. त्यामुळं 2 व्यक्ती एकत्र आहेत लक्षात ठेव. त्यामुळं फक्त ट्रेलर दाखवलाय, सगळी पिक्चर अजून बाकी आहे आणि जर का सगळी पिक्चर बघितली, तर तुला सळो की पळून केल्याशिवाय ही सिंधू राहणार नाही." असा सज्जड दमच आता सिंधूने मधूला दिलेला असतो आणि त्यानंतर सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतात. सर्वजण पोहे खात असतात आणि तेव्हा ऋतुजा मुद्दाम म्हणत असते, की "राघव अजून उठलेला दिसत नाहीये. नक्की राघवची रात्र कशी गेली असेल काय माहिती?" तिचं असं बोलणं ऐकून रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "तुला काय करायचंय? तुला खायला सांगितलंय ना, तेवढं खा आणि गुपचूप बस. आणि तू राघवची काहीच काळजी करू नको. राघव माझा मुलगा आहे आणि तो वाईट वागणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे." आणि तेवढ्यात ते सिंधू देखील आलेले असते आणि सिंधू सर्वांना गुड मॉर्निंग म्हणते. पण सिंधूला कोणीच गुड मॉर्निंग म्हणत नाही. तेव्हा ती चिडते म्हणते, "या फॅमिलीला आता मॅनर्स देखील शिकवावे लागणार आहेत असं मला वाटतंय." तेव्हा रुक्मिणी म्हणते, मॅनर्स शिकवायची आम्हाला गरज नाहीये. मॅनर्स तुला शिकवावे लागणार आहेत." आणि तेवढ्यात तेथे राघव देखील आलेला असतो आणि राघवला पोहे खायचे असतात. तो पोहे घेत असतो, तेव्हा सर्वांना त्याच्या मानेवर एक विशिष्ट गोष्ट दिसते आणि ती ऋतुजाच्या लक्षात येते आणि ऋतुजा आणि रेश्मा एकमेकांमध्ये बोलायला लागतात. रेश्मा म्हणते, "पहा ना, त्यांच्या मानेवर काय आहे ते?" तेव्हा रत्नाकर सुद्धा पाहतो, तर राघवच्या गळ्यावर लव बाईट असतं आणि हे पाहिल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसतो.
राघव आणि कृष्णा यांनी रात्री काय केलेलं आहे याचा अंदाजच सर्वांना आलेला असतो. पण कदाचित राघवला हे माहीत नाहीये असा विचार करून रत्नाकर त्याला खुणावून सांगत असतो, की "तुझ्या मानेवर एक निशाण आहे आणि ते लपव, नाहीतर सर्वांना कळेल की रात्री तू काय केलंय." आणि तेव्हा रुक्मिणीच्या देखील लक्षात येतं, की राघवच्या मानेवर लव बाईट आहे आणि आता सर्वजण अक्षरशः लाजून जातात आणि राघव आणि सिंधू यांच्यामध्ये काय झालेलं आहे याचे तर्क-वितर्क करायला लागतात. रुक्मिणी मात्र चांगलीच चिडलेली असते. रुक्मिणी म्हणते, "राघव, तुला काय कळतंय का? तू कसा आलेला आहेस? काय झालेलं आहे ते?" राघव मात्र आपल्या मानेवर काय आहे यापासून अनभिज्ञ आहे असाच वागत असतो. तेव्हा सिंधू त्याला सांगते आणि बोलते आणि खुणा करून सांगायला लागते, की तुझ्या मानेवर असा किस किस केलेलं दिसतंय." आणि जेव्हा त्याला कळत नाही, तेव्हा ती स्पष्ट सांगते, की "अरे लंबू, तुझ्या मानेवर लवबाड दिसतंय ना, म्हणून सगळेजण अस्वस्थ झालेले आहेत." तेव्हा ऋतुजा एकदम चिडत्याने म्हणते, "आता या घरात बसावं का राहावं का काय करावं ते मला कळत नाहीये. कारण लोक आता अशा भाषेत बोलायला लागलेले आहेत ना, जी भाषा सामान्य घरामध्ये बोलली जात नाही." पण जेव्हा हे मधू पाहते, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आपल्याला नशेचं दूध देऊन राघव आणि सिंधू यांनी जे काही करायचं होतं ते केलंय हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे तिचा जबरदस्त जळफाट झालेला असतो. आता या मुलीला मी सोडणार नाहीये असं ती विचार करते आणि "सिंधू, तू तुझे लिमिट क्रॉस केलेले आहेत," असं देखील ते म्हणते. तेव्हा राघवसुद्धा सिंधूकडे पाहतो आणि आता तो म्हणतो, की "आता याचं करायचं काय? मला काही कळत नाहीये." सिंधू म्हणते, "आता ते आपल्याला पुसावं लागणार आहे, कारण आपल्याला सर्वांना ते दाखवणं चुकीचं आहे." असं म्हणून ती त्याच्या जवळ येते आणि तिच्याजवळ असलेल्या एका कपड्याने राघवच्या मानेवरील ते लव बाईट ती पुसत असते आणि राघवला म्हणत असते, की "नीट बघ, सुंदरीला राग आला पाहिजे. येतोय का बघ? मला तर वाटतंय ती चांगलीच चिडलेली आहे." राघव तिच्याकडे पाहत असतो आणि बघतो, की खरोखरच ती खूपच चिडलेली असते. चिडलेली मधू आता एकदम सिंधूच्या जवळ येते आणि सिंधूला अभद्रपणे बोलायला लागते. "तुला कळत नाहीये का? हे त्याला आवडत नाहीये, तरी देखील तू असं का केलेलं आहेस?" सिंधू म्हणते, "तो आमच्यामध्ये बोलण्याची काही गरज नाहीये." तेव्हा मधू चिडते आणि सिंधूवर हात उचलते. तेव्हा सिंधू तो हात हवेतच धरते आणि सर्वजण एकदम जागेवरून ताडकन उठतात. कारण मधूने हात उचललेला असतो आणि सिंधूने तो हवेतच धरलेला असतो. सिंधू तेवढ्यावर शांत न बसता मधूचा हात ती जोरात पिरगाळते आणि म्हणते, की "तू आत्तापर्यंत फक्त सिंधूच्या नादी लागलेली असशील, पण आता तू कृष्णाच्या नादी लागलेली आहेस आणि लक्षात ठेव हा माझा नवरा आहे. त्याला मी लव्ह बाईट द्यायचा का काय करायचं हे माझी मी ठरवणार. तू अजिबात ठरवायचं नाहीये. आणि तुला जर का त्याच्याशी बोलायचं असेल ना, तर आता भावाच्या नात्याने बोलायचं. आजपर्यंत जे काही सहन करायचं होतं ते आपण सहन केलेलं आहे. पण इथून पुढं तुझं आपण काहीही सहन करणार नाही. आपल्या नवऱ्याशी आपण कसं वागायचं ना, ते तू आपल्याला शिकवण्याची गरज नाहीये. ते आपल्याला माहीत आहे आणि जर माहीत नसेल, तर ते मी माझ्या नवऱ्याला विचारेल. त्यामुळं तू आमच्या मध्ये-मध्ये करू नको आणि लायकीत राहा आणि नीट राहा, असा सल्ला सर्वांच्या समोर तिने दिलेला असतो. तेव्हा मधू देखील एकदम घाबरून जाते आणि आपला दुखणारा हात दुसऱ्या हातामध्ये धरून चोळायला लागते आणि सिंधू तिला सांगते, की "आता सांगितलंय ना, तसं नीट राहायचं." सिंधूच्या त्या वागण्याने सर्वजण एकदम घाबरून गेलेले असतात आणि राघव आणि सिंधू मात्र एकमेकाकडे पाहत असतात आणि सिंधू त्याच्या गळावरचा तो मार्क पुसत असते आणि म्हणत असते, की आपल्याला जे पाहिजे ते झालेलं आहे. कारण त्या अगोदरच राघव आणि सिंधू जेव्हा त्यांच्या रूममध्ये असतात, तेव्हा ते एकमेकाशी बोलत असतात. राघव सिंधूला म्हणत असतो, की "आता गणपती बाप्पा येणार आहेत आणि आपल्याला चांगली तयारी करायला पाहिजे." आणि सिंधू म्हणते, "हो, पण मला एका गोष्टीची काळजी वाटते, ती म्हणजे सावीची. सावी अजूनही ग्लानीतच आहे. ती कोणाशीच काहीच बोलत नाहीये आणि मला या गोष्टीचा खूपच राग येतो. सावीची हालत करणाऱ्या व्यक्तीला मला अजिबात सोडायचं नाहीये, कारण त्यांनी सावीची खूपच वाईट हालत केलेली आहे." राघव म्हणतो, "मला देखील त्यांचा बदला घ्यायचा आहे. आपण दोघंजण मिळून या गोष्टीचा बदला घेऊया. आपण काय करायला पाहिजे असं तुला वाटतंय?" तेव्हा सिंधू म्हणते, "मला फक्त तुमची मदत पाहिजे आहे." राघव म्हणतो, "तू जे काही म्हणशील ना, ते मी करायला तयार आहे." तेव्हा सिंधू त्याच्या जवळ येते आणि त्याच्या मानेवर अलगदपणे ओठ टेकवते आणि म्हणते, "आता मला जे काही करायचं आहे ना, ते पण मी केलेलं आहे. जेव्हा हा बॉम्ब सर्वांवर पडेल ना, तेव्हा खूपच मज्जा येणार आहे." राघव आणि सिंधू यांनी मुद्दाम तो लव्ह बाईट तयार केलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की सर्वजण गणपती बाप्पा येणार आहेत, त्यासाठी काय-काय डेकोरेशन करायचा असा विचार करत असतात आणि सिंधू सर्वांना सांगत असते, की "आपण आहे ना यावेळेस हलता देखावा करूया. मस्त आपल्याला ना याचा खूप अनुभव आहे. आपण खूप काय-काय केलेलं आहे."
पण कोणच तिला इन्क्लूड करून घेत नसतं आणि सर्वजण म्हणत असतात, की "आम्ही तुला विचारलंय का? जर विचारलं ना, तर तू बोलत जा. अन्यथा तू बोलण्याची काही गरज नाहीये, कारण आम्हाला तुझ्या सल्ल्याची काहीच गरज नाही." तेव्हा ती सांगते, की "आपण रत्नपारखीची सून आहे आणि आपण देखील या देखाव्यामध्ये सहभाग घेणार." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधू सावीच्या जवळ गेलेली असते आणि तेव्हा रुक्मिणी येते आणि म्हणते, की "सावीच्या तू आसपास सुद्धा फिरकायचं नाहीये, कारण सावी माझी मुलगी आहे आणि तुझी सावलीसुद्धा मला तिच्यावर पडलेली चालणार नाहीये आणि तू तिच्या अजिबात जवळ यायचं नाही." असा दम देखील राजश्रीने सिंधूला दिलेला असतो आणि त्यानंतर सिंधू राघवला भेटते आणि सांगते, की "मला मला सावीची खूप काळजी वाटते. सावीचे ज्यांनी असे हाल केलेले आहेत, त्यांना मी अजिबात सोडणार नाहीये. कारण सावी अजूनही ग्लानीत आहे आणि त्यांचा बदला आपल्याला लवकरात लवकर घ्यायचा आहे." आणि राघव देखील म्हणलेला आहे, की "मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे. आपण त्यांचा बदला लवकरात लवकर घेऊया." अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक